अरे काय चाललंय, एक एक महिना लेट होतोय, तुम्ही काय करताय? काय विषय? 16/10 14/11ला, 31/10 13/11ला, 30/10 18/11ला, 12/11 12/11ला, एकच केस आहे बघा, 12/11 12/11ला. हा इमर्जन्सी होती, एम्प्युटेशन होतं. परत दुसरा 8/11 15/11, परत 12/11 13/11, 26/9 11/10, 5/9 24/9, 13/8 16/8, 17/11 18/11, 16/10 7/11. गंभीर विषय. अरे किती दिवस झाले त्याला? तुम्ही पहिला स्ट्रॉंग ऍक्शन याच्यावर घेतली पाहिजे. पण अधिकाऱ्याने अशा पद्धतीने बसायचं अशा ठिकाणी. अच्छा त्यांचा चार्ज काढून घ्यायला तुम्ही करा. पद्धत आहे काय? महिनाभर तुम्ही काम करायला लावून देता, लोक काय मरतील का रस्त्यावर? आणि तुम्ही कधी हे सांगायचा प्रयत्न केला? तुम्ही आम्हाला सांगायचा प्रयत्न केला काय? कशासाठी आहे? स्कीम लोकांसाठी आहे, हॉस्पिटल लोकांसाठी आहे, CPR जिल्ह्याचा आहे. तुम्ही इथल्या इथंच मारायला लोकांना सगळे मिळून. तुम्ही रोहित कधी सर्वे घेतला याचा? घेता सर, बिल सरांना भेटलं नाही. अशा पद्धतीने नुकसान शासनाचं दुसरे कोण केलं? तुम्ही लोकांनी केलं. फक्त समाजाला सगळं त्रास द्यायचं कामच तुम्ही केले. या सगळ्या विषयामध्ये जेवढा डिले झालेले लोक असतील, एक सुद्धा याच्यातलं वाचता कामा नये. मी आज स्वतः संध्याकाळी मुस्लिम साहेबांशी पण बोलतोय, मुस्लिम साहेबांशी बोलून परत जे काही सगळे इन्क्वायरी कमिटीज करून जेवढे स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे घेतलं पाहिजे. पण ती तिथले अधीक्षक कोण आहेत? राऊत आहेत काय? कोण राऊत आहेत? शशिकांत आले काय? समाजसेवाचे लोक कोण कोण आहेत? आता सध्या 3 लोक आहेत. टोटल तुम्ही किती? तुमचं नाव सांगा. तुमचं काम काय नेमकं? पण तुमचं काम काय मॅडम? सर प्रत्येकाला एक वॉर्ड आहे. काही जण ओपडीत आहे, काही जण काय करतात तुम्ही? सर मी सायकॅट्रिक सोल्युशन आहे. माझ्याकडे सायकॅट्रिक डिपार्टमेंट आहे. शिवाय यांच्याकडे महात्मा फुले आहे. अरे महात्मा फुले तुझ्यावरती कारवाई करायला पाहिजे पहिल्यांदा. हे काय चाललंय? मूर्ख आहे का? एक पेशंट आज 1 महिना 21 दिवसानंतर त्याचे ऑपरेशन होत नाही म्हणतात, तर मी आज सकाळी यांना बोललो की मला असं चालणार नाही. तिथे सगळं सर्रास बरोबर 15 महिन्याभरापूर्वी बैठक घेतली होती आपण. लोकांचं बरोबर आहे काय? महिन्याभरापूर्वीच्या सूचना महिना का 2 महिने झाले शिवाजी विद्यापीठात आपण बसलो होतो. तिथून तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही अशा डिले होते, अशा कंप्लेंट करतो. आता हा झाला महात्मा फुलेचा. मग रेग्युलर मध्ये तुम्ही काय करताय? इश्यू कसं आहे, आमचा ओटीचा इश्यू आहे. अजून आता ते नवीन ओटी चालू झालेली आहे, त्याचे स्वतः टेस्ट केलेले आहेत सर. तर रिपोर्ट पुढे पॉझिटिव्ह आले म्हणून आपल्याला 5 ओटी चालू करता येतील सर. म्हणून आता आपली जी इमर्जन्सी ओटी आहे 2 ओटीची, तर त्याच्यामध्ये आपण ह्या न्यूरो सर्जरी आणि ऑर्थोच्या ह्या करतोय. गायनेकची सेपरेट ओटी आहे, त्यामुळे सर थोडंसं डिले वाटतो. पण तुम्ही म्हणताय तसं आम्ही बाबा ठीक आहे, 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असणाऱ्या कामाला तुम्ही किती रिझल्ट दिले, पार्ट फर्स्ट. आणि मग दुसरं जे काही तुमच्याकडे नाही त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही उपलब्ध असणाऱ्या ओटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकता की नाही? हे खूप गंभीर आहे विषय. हे दिसत आहेत हे कागदावरती. तुमच्याकडे रोज येणारे माणसं काही आमच्याकडे येणार नाही. या जिल्हा प्रमुख